आता शेतीपडी काय म्हणजे हातात पैसा नाही, डोक्यावर छप्पर नाही, अंगावर वस्त्र नाही, पोराचं शिक्षण थांबलंय, मतदार यादीतून 3 वेळा नाव काढायचं काम केलं. म्हणजे एवढा अन्याय आम्ही केला, म्हणजे ह्यांच्या विरोधात गेलं की तिथं असंच आहे. तर ह्याच्या आधी पण कितीतरी कुटुंब निघून गेले, पण ते निघून गेले, पण मी लढण्याची हिंमत दाखवली की स्त्रीच्या ज्या वेळेस एखाद्या, मी तुम्हाला त्या दिवशी पण मी उदाहरण दिलं, चिमणीचं घरटं खाली पडलं, एखादं पिल्लू खाली पडलं तर तळ 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 जीव करते. हाडामासाचा नवरा नाही मला, सासू सासरे वारले सगळे, एवढाचं एवढं लेकरू केलेलं, ताडमाड 6 फूट जपलेल्या लेकराच्या अंगावर जर तुम्ही 200 लोक पाठवत असतात, ह्यांच्या तर मुली गप्प बसतील का हो? बरोबर. आज पाटील परिवाराला एकच सांगणं आहे माझं, तुम्ही मला मुलगी म्हणता, आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही बाईट द्यायला नवीनच तुम्ही भावनिक तुम्ही साथ घालायला लागलात. तर भावनिक साथ घालताय तर माझंही तुम्हाला म्हणणं आहे, तुम्हाला माझ्यासारख्या 3 मुली आहेत, 2 सुना आहेत, त्यांना पाटील परिवाराला महाराजन मालकाला 6 बहिणी आहेत, एकुलते एक आहेत त्यांनी, त्यामुळे ते लाडाकोडात वाढलेले आहेत आणि आईपेक्षा दुप्पट प्रेम करणारी चुलती पण आहे त्यांना, आता 2-3 नाती पण आहेत. मग एवढा स्त्रियांचा वावर असलेला माणूस, मग स्त्रियांची किती त्यांनी हे करायला पाहिजे सन्मान. तिच्या घरातल्या वस्तू नेता तुम्ही, स्त्रीच्या तुम्ही अस्तित्वाला धक्का मारला.